आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा मुंडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद आता न्यायालयामध्ये गेला आहे। अलीकडेच न्यायालयाने करुणा मुंडेंना दिलासा देत धनंजय मुंडे यांनी पोटगी द्यावी असा आदेश दिला होता। मात्र या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे पुन्हा न्यायालयामध्ये गेले। या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने धनंजय मुंडेंना दणका दिला असून आता त्यांना सुमारे 48 लाख रुपये भरावे लागणार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। धनंजय मुंडे असं नाही आहे, क्योंकि मी 27 वर्षापासून ओळखते त्यांना। असं पैसेसाठी काहीही नाहीये। तो माझा नवरा आहे, अजून माझा नवरा, आमचा डिवोर्स झालेला नाहीच आहे। तो त्यांना असं काहीही पैसे संदर्भात नाहीये। पण जे पाठीमागेची, तुम्ही खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे, जे पाठीमागेची दलाल गँग आहे, दलाल गँग, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस टक्कर, वाल्मिक कराड, हे सगळे जे दलाल गँग आहे ते सूत्रधार आहे। धनंजय मुंडेची जे डोर आहे ना, ते त्यांच्या हातामध्ये आहे। तो फक्त कठपुतली आहे धनंजय मुंडे। आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबळ भेटला ना, तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला, तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा। त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे, हे सगळी गोष्टी आहे। कृष्णा आंधळे हा 100% होऊ शकते की जसं की त्याच्याकडे खूप मोठे पुरावे असतील, त्याच्यासाठी त्यांना ऐसे गुमशुदा करण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक। पण सगळं खुलासा आहे, सगळे व्हिडिओ भेटलेले आहे, बहुत एक मोका पण लागलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेब खूप चांगला न्याय करत आहे आज महाराष्ट्रामध्ये। माझ्याकडे खूप मोठे मोठे आमदार लोकांचे, मंत्री लोकांचे प्रकरण पण आलेले आहे। पण त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी वेळ मागत आहे, पण त्यांनी मला अजून वेळ दिलेली। माझ्या तुम्ही ऐकू नका, त्यांना मी इतकं पण सांगितलेलं आहे त्यांच्या पीएला की तुम्ही माझ्या ऐकू नका, मला माझ्याबद्दल काय बोलायचे नाही, पण जे तुमचे सत्तामध्ये इतके मोठे मोठे लोक बसलेले आहे, त्यांचे इतके मोठे मोठे कांड, त्या तो तुम्ही ऐका ना, एकदा माझ्या तोंडातून ऐका, माझे पुरावे बघा। ऐकत नाही। थेट मी धनंजय मुंडेला एकच आवाहन करते, दलाल लोकांच्या ऐकू नका, अजून दलाल लोकांच्या ऐकू नका। तुम्ही पूर्ण संपून गेलेले आहे। जरी तुमच्याकडे आता जरी थोडीफार लाज वाटली आहे, एक महिलाला तुम्ही किती परेशान करणार। आणि मी फक्त बायको नाहीये, मी प्रेमिका म्हणून विचार केलेला आहे आजपर्यंत। काल मला कोणी विचारलं होता की तुम्हाला माहित नाही होतं का धनंजय मुंडेकडे इतकी प्रॉपर्टी होती, तो मी एकच उत्तर दिला त्या व्यक्तीला की नाही, मी बायको म्हणून नाही आणि मी रखेल म्हणून मी राहिली नाही त्यांच्यासोबत, मी एक प्रेमिका म्हणून राहिली त्यांच्यासोबत। त्याच्यासाठी मला 2022 पर्यंत जोपर्यंत आमचा वाद जे आहे कोर्टामध्ये गेला नाही, आणि कोणी घेऊन गेला कोर्टामध्ये, धनंजय मुंडे घेऊन गेला, मी नाही गेली पहिल्यांदा। आणि मी एकच बोलते की आज जोपर्यंत आमच्या कोर्टामध्ये गेला नाही, मला हे पण माहित नाही होता की धनंजय मुंडे काय आहे, मंत्रीची जे ताकद असते ते काय असते हे मला माहित पण नाही होता। आणि त्यांची किती प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, मला माहित पण नाही होता। त्याच्यासाठी मी स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांना मंत्रीपदासाठी 2 वेळे चुनावमध्ये, इलेक्शनमध्ये दिलेले सगळे पैसे, तो मी धनंजय मुंडेला एकही आवाहन करते, तुझ्यामध्ये जरासी लाज आहे आणि देवाच्या तुला जरासी भीती आहे, तो माझ्यासाठी तू न्याय कर, नाही तो देवानी तुला पण 3 मुली दिलेली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।